पुणे महापालिकेमध्ये डांबर खरेदीत मोठा घोटाळा होत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। पुणे महापालिकेच्या हॉट मिक्स प्लांटमध्ये जे डांबरचे ट्रक येतात ते तिथे न पोहोचताच इतरत्र म्हणजे दुसरीकडे वळवले जातात। तसेच ते ट्रक तिथे पोहोचले नाहीत तरी त्यांना डिलिव्हरीची पावती दिली जाते। यामुळे पुणे महापालिकेचं कोट्यवधींचं नुकसान होत असल्याचं समोर आले। याचे कागदपत्र जेव्हा समोर आले तेव्हा या ठेकेदारांसोबतच पुणे महापालिकेतील अधिकारी सुद्धा यात सहभागी आहेत का, हे डांबर नेमकं मुरतंय कुठे, असे प्रश्न आणि अशी चर्चा आता सुरू होऊ लागली आहे। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे याची सविस्तर माहिती या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊ। डांबर खरेदी प्रक्रियेमध्ये बदल झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेला मागच्या काही वर्षांपासून वाढत्या तोट्याचा सामना करावा लागतोय। पुणे महानगरपालिकेच्या डांबर खरेदी प्रक्रियेवर बारकाईने पाहिल्यास अनेक गोष्टी प्रामुख्याने समोर येतात, ज्यामध्ये होणारे आर्थिक नुकसान, रस्त्याच्या गुणवत्तेशी तडजोड, विशिष्ट कंत्राटदाराला पसंती देणं, यामुळे लाचखोरीचा संशय बळावत आहे। अशातच पुणे महानगरपालिकेमध्ये डांबर खरेदीत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप ॲडव्होकेट निलेश निकम यांनी केलाय। मुंबई रिफायनरीमधून खरेदी करण्यात आलेले डांबर घेऊन गाड्या पुणे महानगरपालिकेच्या येरवडा इथल्या हॉट मिक्स प्लांटमध्ये पोहोचतात, मात्र तिथं गाडी खाली न करता त्याला डिलिव्हरीची पावती देण्यात येते। विशेष म्हणजे अनेकदा वाहनं पोचून न देता अशा डिलिव्हरी पावती संबंधित पुरवठादारास पुरवल्या जातात आणि नंतर हा मुंबई रिफायनरीमधून पुणे महानगरपालिकेसाठी आणलेला डांबराचा साठा पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी पुरवला जातो। क्षमतेनुसार एका गाडीतील डांबराची किंमत तब्बल 12 ते 16 लाखांपर्यंत असते। अशा प्रकारच्या अनेक गाड्या फक्त नावाला इन आउट करण्यासाठी येरवडा इथल्या हॉट मिक्स प्लांटला जात असतात। याच्या इन आउट पावत्या, तारीख, डांबराचे वजन, गाडी क्रमांकासह माहिती उपलब्ध असून तीच गाडी इतर ठिकाणी खाली करण्यात आल्याचे देखील पुरावे समोर आले। अशा प्रकारे कंत्राटदार पुरवठा प्रमाणात फेरफार करण्यासाठी PMC अधिकाऱ्यांशी संगनमत करत असल्याचा आरोप निकम यांच्याकडून करण्यात येत असून अधिक माहिती घेतल्यास करोडो रुपयांचा घोटाळा या माध्यमातून उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। निकम यांनी केलेले हे आरोप जर खरे असतील तर हे फक्त नागरिकांच्या कराच्या पैशाचे आर्थिक नुकसान नाहीये, तर सरकारी संस्थेतील विश्वासघात आणि भ्रष्टाचार सुद्धा आहे। त्यामुळे आता या पुरवठा न करता पावत्या मिळवून लाखोंची लूट करणाऱ्यांची चौकशी महानगरपालिका आयुक्त करणार का आणि डांबर खरेदीमधील या मोठ्या दरोड्याशी संबंधितांवर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।